कर्जत परिसरातील संततधार पावसामुळे बदलापूरमधील उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली। नदी सध्या 17.10 मीटरवरून धडी भरून वाहत असून बाजूची चौपाटी पाण्याखाली गेलेली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। या पार्श्वभूमीवर बदलापूर नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज झालेली आहे। दरम्यान या संदर्भात बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मयुरेश कडग यांनी। पाहूया साहेब, काय सांगाल? उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढतेय, काय उपाययोजना केल्या जातात? बघताय मागच्या 2 ते 3 दिवसापासून प्रचंड पाऊस आहे। महाराष्ट्रभर पाऊस पडतोय आणि बदलापूरला प्रचंड पावसाची पार्श्वभूमी आहेच आणि उल्हास नदी आपल्या शहरातून वाहत आहे। साधारणतः 16.5 मीटरच्या पण पुढं आता पाण्याची पातळी गेले 17.5 मीटर ही धोक्याची पातळी आहे। साधारणतः 12,000 लोक आम्ही शिफ्ट करू शकतो एवढी आमची व्यवस्था आहे। आमचे BSUPच्या बिल्डिंग्स आहेत, आमचे स्कूल्स आहेत, आमचे समाज मंदिर आहेत आणि त्या लोकांची खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे। जरी 26 जुलैसारखी जरी परिस्थिती आली तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचे प्रशासन सज्ज आहे। प्रशासनाकडून आवाहन केलं आहे। मी आता सीनियर PI जे सीनियर PI आहेत शिंदे साहेबांशी बोललेलो आहे। पोलीससुद्धा आता थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होतील आणि पोलिसांच्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांना इथून कंट्रोल करणार आहोत। ही परिस्थिती जर आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर जवळपास 12,000 लोकांना शिफ्ट करू शकतो। त्यांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची तयारी बदलापूर नगरपालिकेने या ठिकाणी ठेवलेली आहे। मयुरेश कडव, साम TV न्यूज, बदलापूर।